मोर्शीपासून अवघ्या 6 ते 7 किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेत सालबर्डी हे गाव वसलेले आहे। सालबर्डीपासून मध्य प्रदेशाच्या हद्दीत प्राचीन शिवगुफा असून या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री दरम्यान मोठी यात्रा भरत असते। आज आपण सालबर्डी या ठिकाणी आहे। या ठिकाणी शिवाची मोठी यात्रा भरते, पण कोरोनाचे सावट असल्याने या ठिकाणी यात्रा भरलेली नाही आहे। मध्य प्रदेश पोलीस व महाराष्ट्र पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून येणाऱ्या यात्रेकरूंना रोखण्यात येत आहे। ही यात्रा साधारणतः 1 आठवडा चालते। या यात्रेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश अन्य राज्यातील शिवभक्त दर्शनाकरिता येतात। गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे देशात संकट उद्भवल्यामुळे व यावर्षी सुद्धा महाराष्ट्र व मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने बैतूलचे जिल्हाधिकारी अमनवीर सिंह बैस यांच्याकडून व अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महाशिवरात्री येथील यात्रेला स्थगिती दिली होती। दोन्ही राज्य सरकारच्या आदेशामुळे सालबर्डी येथील महाशिवरात्री उत्सव रद्द करण्यात आल्यामुळे सातपुडा पर्वताच्या रांगेत हर हर महादेवाचा सूर यंदा हरवला आहे। सातपुड्याच्या खुशीत वसलेल्या श्री क्षेत्र सालबर्डी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दरवर्षी या ठिकाणी सालबर्डीची मोठी महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते, पण या ठिकाणी यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारच्या यात्रेला निर्बंध लावण्यात आलेले आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लोक जास्त यावं नये म्हणून जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। तरी सुद्धा काही जे भाविक भक्त आहे यांनी हे काल जाऊन त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले। महाशिवरात्रीच्या निमित्ताने छोटा महादेव म्हणून विदर्भात नावलौकिक असलेल्या सालबर्डी येथील शिवलिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने शिवभक्त येत असतात। 11 मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या भक्तांना आलेल्या पावलांनी वापस जावे लागत आहे। मोर्शी पोलिसांनी सालबर्डी येथे जाणाऱ्या यात्रेच्या रोडवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहे। तसेच पाडा व सालबर्डी, हिवरखेड, डोंगरयावली येथे सुद्धा मोर्शी पोलिसांच्या वतीने बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत। तसेच मध्य प्रदेशातील आटनेर पोलिसांच्या वतीने सालबर्डी येथून शिवगुफेकडे जाणाऱ्या मार्गावर तसेच शिवगुफेजवळ पोलिसांचा तगडा पहारा लावलेला आहे। माझं नाव विजय गुलाबराव गोहोत्रे। तसं बेसखेडा आहे, तांदूळ बाजारामध्ये गाव, आणि अमरावतीला राहणं आहे। इथं आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे इथं 5 क्विंटलची साबुदाणा उसळ करतो आजच्या शिवरात्रीच्या निमित्त। परंतु हे कोरोना 19 असल्यामुळे या वर्षी आणि यात्राही कमी भरलीच नाही, त्यामुळे आम्ही फक्त 5 किलोचा यावर्षी नियमितप्रमाणे खंडपळावणी यासाठी 5 किलोचा आम्ही ते हे करत आहे, उसळ वाटप करत आहे। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।